नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नाटकबाजी आणि केसरीवाल यांचं नातं फार जुनं आहे. म्हणजे हा गृहस्थ उच्च शिक्षित आहे, यांनी चांगल्या पगाराची, लठ्ठ पगाराची सरकारी नोकरी सोडून आंदोलनात सामील झालाय. हा किती त्याग करणारा आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण केसरीवाल यांच्या बाबतीत ऐकलेल्या आहे. आणि प्रामाणिकपणाच्या बाबतीत तर एक नंबर. म्हणजे जगातला सगळ्यात मोठा प्रामाणिक माणूस म्हणून खरं तर केसरीवाल यांना नोबेल प्राइज मिळायला हवं होतं पूर्वीच, पण ते नाही मिळाले. तर असे अरविंद केसरीवाल वेगवेगळी नाटकं करण्यात अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणजे सुरुवातीला त्यांनी उपोषणाचं नाटक केलं, अण्णा हजारेंना हातोहात गंडवलं आणि मग पार्टी स्थापन केली. आप पार्टीने भरपूर आश्वासनं दिली, त्यापैकी फुकट वीज आणि पाणी, मग शालेय शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था, ही आश्वासनं पूर्ण केली. कारण जनता त्यावेळी दिल्लीतल्या काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली होती आणि हा नवीन नेता, प्रामाणिक नेता, जनतेसाठी राबणारा नेता, मोठी नोकरी सोडलेला नेता म्हणून लोकांनी त्याला डोक्यावर घेतलंच होतं. तर अशा अरविंद केसरीवालांनी मग नंतर दुसरा डाव खेळला, दुसरं नाटक सुरू केलं की सगळ्या मोठ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं. त्याच्यामधून आपले नितीन गडकरी साहेब देखील होते आणि अनेक नेते होते. त्यांच्यावर मोठे मोठे भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि कोर्टात माफी मागितली. कारण ते आरोप खरे नव्हतेच, सिद्ध काहीच करता आलं नाही. आणि बिनबुडाचे आरोप, म्हणजे अंगातने बळ चिमटा घेऊन पळ, असं त्यांनी त्यावेळी नाटक केलं होतं. त्यानंतर अनेक नाटकं झाली. आता लेटेस्ट आणि ताजी नाटकं तुम्हाला माहितीच आहे. दारू प्रकरण, दारूचं जे धोरण, दारू विक्रीचं धोरण, मद्य विक्री धोरण जे अवलंबलं होतं, त्या प्रकरणात देखील पुढे लक्षात आलं की पैसे खाण्यात आले आहेत, भरपूर पैसे खाल्ले गेले आहेत आणि कोट्यावधी रुपयेचा तो घोटाळा आहे. गोव्याच्या निवडणुकीसाठी तो पैसा वापरला गेला आहे. म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा आरोप तर आहेच, मनी लॉन्ड्रिंग झालेलंच आहे. ज्यांचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री आहेतच आणि मुख्यमंत्री देखील आता जाऊन आलेले आहेत केसरीवाल त्याच दारू घोटाळ्यामध्ये. प्रमुख आरोपी म्हणून देखील त्यांना आता ईडी आणि एनआयए, बरं का, आता एनआयए येते याच्यामध्ये. एनआयए का, तर तुम्हाला माहिती आहे, पन्नू जो खलिस्तानवादी चळवळीचा समर्थक कॅनडात बसलाय, त्यांनी सांगितलं की माझ्याकडूनही केसरीवाल यांनी पैसे घेतलेले आहेत आतंकवाद्यांना सोडण्याकरता. पंजाबमधले, दिल्लीमधले जे आतंकवादी, खलिस्तानवादी म्हणूयात, आतंकवादी म्हणण्यापेक्षा जे खलिस्तानवादी अटकेत आहेत त्यांना सोडण्याकरता पैसे घेतले, मात्र सोडलेले नाही. आणि दारू घोटाळ्यात आत्ताच बाहेर पडले जामिनावर. मात्र हा माणसाचं मला एक कौतुक वाटतं की हा काहीच घडलं नाही असं कसं दाखवू शकतो. म्हणजे खास हे लोक उपजत जन्माला येतात का? उपजत हे असेच असतात का की जनाची, मनाची, हे सगळं आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी, बरं का, जनाची नाही तर मनाची तरी लाज पाहिजे वगैरे, तशी लाज लज्जा त्यांनी सोडलेली आहे. आणि त्यांनी आता एक नवीन नाटक सुरू केलंय. कोणतं नाटक? होय, नवीन नाटक म्हणजे काय, स्वाती मालीवालच्या मारहाण प्रकरणाशी नाही म्हणत मी, त्याबद्दल त्या संबंधित नवीन नाटक सुरू केलंय. स्वाती मालीवाल यांनी स्पष्ट म्हटलंय की विभय कुमार, जे अरविंद केसरीवाल यांचे सल्लागार म्हणूयात, सेक्रेटरी म्हणूयात, त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हॉट्सअपवर फिरतोय, तो माझ्याकडे देखील आलाय. फक्त तांत्रिक अडचणी मला येतात तो व्हिडिओ या व्हिडिओ सोबत जोडण्यासाठी, म्हणून तुम्ही जोडू शकलो नाही. मात्र त्यात स्पष्ट दिसतं की स्वाती मालीवाल यांना केस धरून एक महिला आणि विभव मारहाण करतायत. नकार दिलाय, आपनी सबसे नकार दिलाय. त्यांनी उलटा आरोप केलेला आहे स्वाती मालीवाल यांच्यावर. स्वाती मालीवाल यांच्याच खासदार, यांच्याच पक्षाने राज्यसभेत पाठवलेल्या खासदार, आणि त्यांच्यात वाद निर्माण झाले. ते कशाहून ती मागच्या व्हिडिओत सांगितलंय मी. तर या वादामुळे मारहाण झाली आणि आपचं आता असं म्हणणं आहे की त्या जबरदस्तीने बंगल्यात घुसत होत्या सीएम आवासामध्ये, त्यांना अडवण्यात आलं, मग त्यांनी मुजोरी केली आणि म्हणून त्यांना फक्त बाहेर नेण्यात आलं सुरक्षा रक्षकांमार्फत. आणि तो व्हिडिओ आपण प्रसारित केला, 2 व्हिडिओ प्रसारित केले. पोलीस तपास सुरू झालाय. स्वाती मालीवाल यांनी रीतसर कोर्टामध्ये आपली जबान दिली आहे, पोलिसांकडे तक्रार दिली आहे आणि त्यात आता केसरीवाल देखील आरोपी असू शकतील
कारण सीएम हाऊसवरती तिथे उपस्थित होते की नाही हा प्रश्न आहेच. स्वाती मालेवाल यांचा नवा आरोप आहे की व्हिडिओचे फुटेज जे आहेत तो मोबाईल फॉर्मॅट केला आहे आणि त्यामुळे ते फुटेज मिळू शकत नाही. सीसीटीव्ही जे आहेत ते सीसीटीव्ही सगळे गायब केलेले आहेत, त्यांचे फुटेज आधीच पोलीस तिथे पोहोचायच्या आधीच. मग आता ह्या भानगडींवरून बदनामी तर होते, तरी देखील निर्लज्ज अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीच्या वेगवेगळ्या सभांमध्ये मोठ्या मोठ्या गप्पा करताना दिसत आहेत आणि नेहमीच हुकुमशाही, मोदी कसं उद्योगपतींना संरक्षण देतात, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे आहेतच त्यांच्या भाषणामध्ये. परवाच आपल्या महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या सभेला देखील येऊन गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकही रेषा नव्हती की त्यांच्या पक्षाच्या बाबतीत असं काही गंभीर प्रकरण घडतं. एका महिला खासदाराला मारहाण होते आहे, म्हणजे महिला म्हणून अपमान आहेच फार मोठा, आणि एक खासदार पदावर असलेल्या व्यक्तीला मारहाण होते. लाज लज्जा शरम काही नव्हती. ते उलट नरेंद्र मोदींना कसं हरवायचं आणि इंडिया आघाडी कशी निवडून येणार आहे याची ग्वाही देत होते. तर अशा अरविंद केजरीवालांचं आजचं नवीन नाटक काय माहितीये का? आजचं नवीन नाटक आहे की त्यांनी आता जाहीर केलंय की दुपारी 12 वाजता ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाणार आहेत आणि तेथे त्यांना अटक करावी असं त्यांनी आवाहन केलंय. ज्याला अटक करायची त्यांनी करावी. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला अटक होणार, काय संबंध आहे? म्हणजे तुम्ही हे चित्र रंगवताय की भारतीय जनता पार्टी अटक करते. अटक भारतीय जनता पार्टी करत नाही, पोलीस करते, तपास यंत्रणा करतात. त्याच्यामध्ये ईडी आहे, सीबीआय आहे, एनआयए आहे. या यंत्रणा ठरवतात अटक करायचं आणि त्या यंत्रणांद्वारे अटक केलं जातं. तरी देखील जनतेमध्ये, आणि दिल्लीची जनता म्हणजे कोणती, जी फुकट वीज घेणारी, फुकट पाण्यासाठी केजरीवाल यांना मत देणारी आणि आपल्याला स्वतःलाच लुटू देणारी ही जनता, या अशिक्षित जनते पुढे केजरीवाल असं सांगू इच्छित आहेत, असं दर्शवू इच्छित आहेत की मला अटक करण्यामागे भारतीय जनता पार्टीच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे सगळं कारस्थान घडवते आहे. बघा, तुमच्या पक्षात प्रकार घडला, तुमच्या पक्षाचे खासदार, तुमच्या पक्षाच्या लोकांनी मारहाण केली, भारतीय जनता पार्टीचा काय संबंध? तर देखील आतिशी नावाच्या एक महिला आहेत, त्या देखील हे सांगतायत मीडियासमोर येऊन की भारतीय जनता पार्टीचा डाव आहे, भारतीय जनता पार्टीने हे कारस्थान रचलं आहे. आणि हे नवं नाटक, मला एक मिनिट शंका आली की शरद पवार यांना गुरु तर नाही केलं अरविंद केजरीवाल यांनी, कारण ईडीची नोटीस येण्यापूर्वीच शरद पवार यांनी जाहीर केलं होतं की मी ईडी कार्यालयात येतो, मला अटक करा. हे त्याच प्रकारचं थोडंसं नाटक आहे की फक्त भारतीय जनता पार्टीकडे मोर्चा वळवलाय आणि अरविंद केजरीवाल म्हणतायत की मला अटक करा, मी 12 वाजता, आज दुपारी 12 वाजता. बघूयात काय नाटक होतं ते, खरोखर ते जातात का? थोडक्यात काय तर गोंधळ निर्माण करायचा आहे निवडणुकीच्या निमित्ताने. आपले समर्थक घेऊन तिथे जायचंय भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर, तिथं पोहोचणार नाहीच कारण सुरक्षा यंत्रणा, तपास यंत्रणा त्यांना अडवतील आणि मग तिथे गोंधळ करायचा आहे. समर्थकांना अटक केली तर त्यावरून नवीन बोंब मारायची आहे. जर मारहाण झाली तर अजून पथ्यावर पडणार आहे अरविंद केजरीवाल यांच्या. अरे 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 अरे, हे जे लोकशाहीच्या नावाने गळे काढतायत ना, हेच लोकशाही कुठे घेऊन जात आहेत बघा. अत्यंत खोटारडा आणि नीच. होय, मी जबाबदारीने म्हणतोय हे, काय मला जे करायचं ते करू दे त्यांनी, पण हे अशा सगळ्या चाली रचल्या जात आहेत आणि जनता आता त्याला नक्कीच उत्तर देणार आहे मतपेटीतून. इस बार 400 पार हे मोदींचं वाक्य आहे आणि या 400 पार नेण्यासाठी हे विरोधकच मदत करतायत मोदींना, त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या अशा सगळ्या पैत्र्यांमुळे, त्यांच्या लबाड्यांमुळे. नक्कीच मोदी मग 400 पार होणार, कारण मदतच या लोकांची आहे. बघूया, 4 जूनचा सगळ्यांना इंतजार आहे. अरविंद केजरीवालांचं नवीन नाटक आता काय वळण घेतं ते बघण्याची उत्सुकता आहे दुपारी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.